बॅनर लावतात आहेत. इकडे बघा, हे बघा इकडे अजून तयारी चालू आहेत. हे आपल्या रत्नागिरीवाले अजून तयारी चालू त्यांच्या. ते नवीन आले त्या वर्षी दोघं. हे तर जुने अक्षय भाऊ आपले साईराम सायकली लागल्या तिथे. इथे आमच्या बाबू काकांची तयारी चालू आहे. अजून सायकली बाकी आहेत यायच्या. आता थोड्या आले, थोड्या बाकी आहेत. त्या गाडीला बॅनर लावतात ते लोक. आता बघा आपल्या इथे राहुल भाई आपले. आता आम्ही चाललो सायकल आय डी लावायला. घे भाई आय डी घे. हे आय डी 5 सायकलींना एक एक आपली आय डी बघा यावर्षीची. थोड्याच वेळात पालखीला सुरुवात होणार आहे आपल्या. आता कमी कमी 11:30 वाजलेत. आता 12 वाजता निघू तरी आम्ही बाबा. आता इथे तयारी झालेली. मंदिरात सर्व पब्लिक उभी आहे. इथे टेम्पो रेडी आहे. इथे आपली गाडी रेडी आहे. पब्लिक पण रेडी आहे. सर्व रेडी आहे ना बघा. इथे टेम्पो पण रेडी आहे. सर्व सामान. आता जाऊ थोड्या वेळ निघू आपण. आमच्याकडे काही चूक झाली असेल तर आम्हाला लहान बालक समजून माफ करा. आणि आम्ही व्यवस्थित समाप्ती केली होती पण आम्ही पुन्हा चालू करतो. त्यामधून नंतरला काही चुकी झाली असेल तर आम्हाला माफ कर आणि आम्हाला सर्वांना चांगला आशीर्वाद दे. आम्ही कोणालाही कुठली इजा न होता, कुठल्या सायकलला कसला त्रास न होता त्याचा आम्हाला आशीर्वाद दे. गणपती बाप्पा गणपती बाप्पा. व्यर्थ करावी मी का आता चिंता, व्यर्थ करावी मी का आता चिंता. सोपविले माझे जीवन, सोपविले माझे जीवन, सोपविले माझे जीवन साई हाता. व्यर्थ करावी मी का चिंता. सारी फिरून मी आलो, शिर्डीत तुझ्या परी दंगून गेलो.
परी दंगून गेलो, हवे ते मिळाले इथे न मागता. व्यर्थ करावी मी का चिंता. पालखीला सुरुवात झालेली आता सर्व पोरं बाहेर निघायला लागले. त्यांची सायकली घेऊन हे बघा इथे सायकल यायला लागले. अर्धे आलेले सायकल बाहेर. चला आता आपण हळूहळू पुढे जाऊया. सारे सम साईबाबा मंदिर अशोकनगर तसेच अशी सायकल साईबाबा मंदिर असेल तर आम्हाला लहान बालक समजून आम्हाला चांगला चांगला आशीर्वाद द्या. नाक्याला लोकेश भेटलाय. लोकेश आणि लोकेशची सायकल इकडे घेऊन आलो. लोकेशची सायकल कुठे गेली ते बघा तिकडे सायकल उभी लोकेशची. लोकेश साकेनाक्याला जेवण थांबला होता. आम्ही पाईपलाईनमधून निघालो. आता इथून पुढे लोकेश सायकल चालवेल. आम्ही लोक आता पवईला पोचलेलो आहे. आता पवई तलावाच्या इथे बघा आम्ही लोक थांबलो आहे. आता गाडी वगैरे पाठी. इथे दादा आहे, स्वप्नील आहे, दादासाहेब आहे. त्यानंतर इथे सर्व पब्लिक हळूहळू काही काही लोक आलेत, काही काही लोक यायचे बाकी आहेत. तर आता आम्ही दाखवतो तुम्हाला कोण कोण आलं. आता कमीत कमी 12:30 वाजले आम्हाला पवईला पोचायलाच. आता पुढे तर आम्हाला भिवंडीला पोचायचं, संगरीला रिसॉर्टला. तर आता आपल्या तिकडे पोचायला किती वाजतात बघूया चला. ते बघा इकडे सायकली वगैरे आल्यात. जे दीपक भाऊ अजून काही मॅच बघतात आहे. न्यूज दिल्लीला बॉम्बस्फोट झाला बोलतात ना. साईराम साईराम. आम्ही लोक आता ठाण्याला पोचलोय. तिथे बघा पाठीमागे आता हे लोक नाश्ता करतात. हे आपल्याला दरवर्षी ठाण्याचे दीपक भाऊ येतात, त्यांचे रिलेटिव्ह आपल्याला चाय आणि नाश्ता घेऊन येतात. आता हे बघा इथे पाठी नाश्ता. इथे बघा नाश्त्याला बसले सर्व नाश्ता करतात. इकडे आपले पब्लिक. काय हो नाश्त्याला काय बाबू काकाच? मूग मटकी. काय होतं लोकेश? कारलं. साईमय सकाळ मित्रांनो. सकाळचे वाजले आता 6:30. आणि आता आम्ही लोक सांगरीला हॉटेलच्या बाहेर झोपलो सर्व. आता आम्ही लोक पोरं बघा इथे मी उठलोय. अजून काही काही लोक झोपलेत. सर्व असे गाड्या घाला. प्रत्येकाने अशा गाड्या घालून ठेवायचं. वर बांधून ठेवा गट्टी. ब्लँकेट आपलं आहे, माझं आहे. सगळ्याला बॅग खोलाय नको. माझे थंडीने हालत खराब आहे. पहिल्या दिवशीच खूप जबरदस्त थंडी येते आज. एवढी थंडी आहे बघा किती जबरदस्त. खूप थंडी आहे जबरदस्त. लोकांनी रुमाल लावला. हिने तर चादर घेतली अंगावरची डायरेक्ट.
इथं नाश्ता बनतोय आपला सकाळचा. आज मिसळपावचा बेत आहे सकाळ सकाळ. बाकीची बघी तिकडे अजून झोपली आहे सर्व बघा पाठी. ते आरतीला सुरू झालेली आता सकाळची आरती. मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. बारमावर बाबारमावर साई बाबारमावर शुद्ध भक्ती चंद्र भागा भाव पुंडलिक जागा पुंडलिक जागा भाव पुंडलिक जागा. अवघे जन करू बाबांचे वंदन साईचे वंदन करू बाबांचे वंदन. हनुमाने बाबा साई नाव पाव माझे आम्ही लोक आता शहापूरला थांबलोय वडापाव खायला. तर बघा आम्ही चपटी समोसा पाव खातोय आणि आता हे लोक आता वडापाव एलवांचा येतोय. ते बघा एलवांचा वडापाव आलेला इकडे शहापूरला आणि माझा चपटी समोसा पाव. आम्ही लोक आता शहापूरला पोहोचलोय. आता इकडे बघा नाश्त्याचा स्पॉट आहे आपला हा. तिकडे आता मिसळपाव खातात ते लोक सर्व इकडे. खतरनाक फोटो आहे आहे माझ्याकडे आहे. हो साईराम. टोप भर मिसळ आहे बघा आपल्याकडे. पाहिजे तेवढी खावा अनलिमिटेड. पाव पण भरपूर आहेत. हे आमचे दुसरे युट्यूबर सूरज दापोलीकर. यांचं आता लवकरच लग्न आहे. आम्हाला सांगितलं नाही पण आम्ही आता आजच सांगून टाकलं लोकांना. यांनी आम्हाला सांगितलं तरी. अजून हे लोक इकडे उभे आहेत खायचे अर्धे लोक. नमस्कार मंडळी, ओम साईराम. आम्ही लोक आता दुपारच्या स्पॉटला पोचलेलो आहे खर्डीला. तर आता इथे बघा टेम्पो वगैरे खाली करतात जेवणासाठी. आपल्या दरवर्षीचं एक स्पॉट फिक्स आहे. आपण खर्डीला स्टेशनच्या बाजूला इकडे घर आहे मावशींचं. त्या मावशींच्या घराच्या बाहेर आम्ही लोक असतो दरवेळेस. तर आता इथे बघा जेवणाचं वगैरे तयारी करतात. सिलेंडर वगैरे सेटिंग करतात. स्वप्नील लोक आता मामा लोक बनवतील जेवण. आणि आम्ही लोक आता चला जेवण वगैरे काय बनवतो मी तुम्हाला दाखवतो पुढे कसं काय असेल. आजचा आपला दिवस पहिला आहे. आता आपण संध्याकाळपर्यंत कसारा घाट चढणार आहे, चालू करणार आहे. अजून कसं काय आता पुढे आम्ही तुम्हाला अपडेट कळवत राहतो. ते अरेंजमेंट चालू सर्व आता. तुम्ही बघा टेम्पोतून आता सामान काढतात आहेत. स्पॉट पण मस्त आहे बघा. सावली शेड खाली. एका साईडला जेवण बनतंय आणि इथे मॅट टाकलं झोपण्यासाठी पूर्ण असं. काय मामा आज स्पेशल काय जेवण? वाटाणा भाजी, वाटाणा बटाटा भाजी, दाल फ्राय, ड्राय फ्राय जिरा राईस आणि पापड बिपड काय? पापड लोणचं. नल्ल्या आहेत की नाही? माझ्या गावाला गेल्या. नल्ल्या गावाला गेल्या. सर्व जरा आराम करतायत. सर्व थकून आलेत. मित्रांनो आपला लोकेश घाग बघा शिर्डीला आला आपल्या सायकलने. तरी तो ऑफिसचं काम चालू आहे बघा. तर त्यांना ऑफिसचं काम इथं करायला बघा सांगितलं. इथे जेवणाच्या टायमाला पण इथे ऑफिसचं काम चालू आहे त्याच्यावर.
तो आता ऑफिसचं काम आल्यामुळे तो ऑफिसचं काम करत बसला, बाकीचे इथे जेवायला बसले. मामामध्ये भरपूर नाचतोय वाघ माझा वाडी मध्ये, नाचतोय वाघ माझा वाडी मध्ये, खुसखुस चाललीय झाडी मध्ये, खुसखुस चाललीय झाडी मध्ये. ती बी आली साडी मध्ये रे बाबा, ही बी आली साडी मध्ये, नाचतोय वाघ माझा वाडी. पुष्प फुले जागती नाचती छान मुले. संतोष मामा यांचा स्टेजवर आगमन झालेला आहे. हे जीवलग जीवाचा आमचा संतोष मामा, जीवलग जीवाचा. हे जीवलग जीवाचा आमचा संतोष मामा. बाबा की जय शिर्डी वाले की जय. दुपारच्या जेवणाला बसलो आम्ही लोक आता. जय साई. दुपारचं जेवण जेवायला चालू केलं आता बघा. दुपारचे आता वाजलेत किती, 2 वाजलेत बरोबर. 2 वाजता जेवायला बसले सर्व एकत्र. मला वाटतं खूप वर्षानंतर आज आम्ही सर्व एकत्र बसलोय. नाहीतर दर टायमाला एक जेवतो जातो सर्व. यावर्षी आमच्या एकटा टायगर पण थांबले जेवायला, नाहीतर इथे सर्वात आधी पुढे असतात. ते पण आमच्याकडे थांबले जेवायला. फक्त 3 आचारी लोक बाकी आहेत जेवायचे, बाकी सर्व बसले. हे गाववाले रत्नागिरी आहे. आता बघा दुपारचे वाजले 3. आता जेवण वगैरे सायकलवाले निघतात इथून. इकडे बघा आता सर्व खाली केले आम्ही लोकांनी. तर हे फक्त हे भरायचं राहिलं ब्लँकेट. एक येतं उठ रे, चल जायचं आहे. निघायची तयारी झाली ना लोकेश आपली. सायकल कुठे तुझी आहे? स्पीकर वगैरे घेऊन आलो आम्ही, JBL ब्रँड. कसारा घाट स्टेशन आहे ना, तिकडे आम्ही लोक आता पोहोचलो आहे. आता हे लोक आम्हाला मध्ये भेटलेत. हे लोक उभे आहेत बघा सर्व इकडे. हे बघा इकडे आम्हाला लोक भेटले, सायकल घेऊन आलेत. कसारा घाटला लोक सर्व पोचले आता. संतोष मामा आमचे नवे, तो बाबू काका आमचे. इकडे आमच्या समोर आता कसारा घाट चालू होतोय. कसारा घाट समोर चालू होतोय. आता आम्ही लोक बघा कसारा घाट संपून आलोय. आता इथं घाटनदेवी मंदिर आहे समोर बघा. आता घाटनदेवीला आलोय. घाटनदेवी माते की जय. इथे हातपाय वगैरे धुवायला बघा असं टाकी लावलेली आहे मंदिराच्या समोरच. आता हातपाय वगैरे धुवून आम्ही चाललो दर्शनाला. आता वाजलेत 5 वाजलेत आणि आम्ही लोक आता वरती घाटनदेवीला पोहोचलो आहे. इथे पण आता बघा भरपूर काही आता दुकानं वगैरे चालू झालेली. पहिले एवढे नव्हते, एवढे थोडेफार दुकानं होती. आता इथे पण पाठी पण बघा मंदिराच्या पाठी पण भरपूर दुकानं चालू झालीत आता. तर आम्ही लोक मंदिरात पोचलो आहे. चला आता आपण दर्शन घेऊया. घाटनदेवी माते की जय.
तुम्ही इथून दर्शन घ्या व्हिडिओमधून. बघा आम्ही लोक इगतपुरीला पोहोचलो कधीच. हे लोक आता जेवण बनवतात आहेत. आज बघा पुऱ्या बनवतात. स्वप्नील बिचाराला एकटा मेहनत करतोय. स्वप्नील एकट्याने बिचाराने एवढं पीठमध्ये आहे बघा. इथं भात डाळ भाजी तयार आहे. आता फक्त पुरी आहे आणि कांदा भाजी पण आहे. अजून 3दा पीठ मळायचं बघा त्याला. थोडा करून तो पीठ मळणार आहे आता बघा इथे आरतीची सुरुवात होणार आहे. आता सर्व लोक बसले तिथे. आता आरतीला सुरुवात होईल थोड्याच वेळात. आवाज वाढवा रे. सुरू झाली भक्तांची वारी हो. पायी तुमची शिरडी. सुरू झाली भक्तांची वारी. खूप वर्षानंतर आज आपल्या अचानक मित्रमंडळ सायकल यात्रा पालखीच्या जेवणामध्ये रात्रीच्या पुऱ्या आल्यात बघा. बनवत आहे तिकडे. ह्याचा क्रेडिट पूर्णपणे स्वप्नील सातोप्याला जात आहे कारण त्याची जास्त मेहनत आहे ह्याच्यामध्ये. इकडे बघ स्वप्नील त्याच्या मदतीला. इकडे आमचे शेफ मामा आणि केतन आपल्या मदतीला. तिघं मिळून आता एवढ्या लोकांच्या पुऱ्या बनवणार आहेत बघा. किती किलोच्या आहेत त्या बघा. एवढं पीठ मळलं आहे आणि अजून पीठ मळतोय तो बघा. एवढं 2-3 किलोचं पीठ आहे ते कमीत कमी. 5 किलो पीठ आहे बघा. 5 किलो पीठ एकटा मिळतोय तो. आणि इकडे बाकीचे आराम चालू आहे. हा आत्ता आला आहे आज. ते सॅलड रेडी. आणि आमचे लोकेश घाग बघा. बिचारे रात्रीचे तर वाजले किती 10 वाजले तरी तो इकडे कंपनीचं काम करतोय बघा. किती त्याची एफिशियन्सी. सर्व सांभाळतो एका टायमाला. काम पण सांभाळतो, एन्जॉय पण करतो, घर पण सांभाळतो. खाटेवरती बसून त्यासाठी स्पेशल इथे खाट आहे. मध्ये ठेवायचा असं करायचं. असं प्रेस केलं हलकं अशी गोल पुरी बनवून तयार होते आराम. गोल आहे ती. आम्हाला मोठे बनवतो. तू खाद्य तोडूनच खाणार का एकदम गोल खाणार. गोल आणि जरा गोल गोल पुरी बनवा. गोल दाखवा बघा गोल पुरी. हा ही गोल आहे. हा मामा तुम्ही गोळे जरा नीट बनवा. तेल बिल लावा जरा गोळ्यांना. आम्हाला कामं करावी लागतात. काय करणार. हे हेल्पर नंबर 1 आहेत. पायलट.
ओम साई जय साई. दरवर्षी आवाज असतो. जेवणाला सुरुवात झालेली आहे रात्रीच्या. आता वाजले रात्रीचे 10 आणि आता जेवायला चालू झालेलं आहे बघा इकडे. आज जेवणामध्ये पुरी भाजी, कांदा भजी, सॅलेड, डाळ भात, लोणचं आणि वाटाण्याची भाजी एवढे आयटम आज आहेत जेवणाला. आज प्लेट भरली भरपूर. ओ साईराम. हो मोबाईल ठेवा जेवताना तरी. अजून इथं पुरी चालू आहे अजून. हे दुसरे युट्यूबर आपल्याला काहीतरी आता सांगतील. सांग काय बोलतोस. आता जेवायला बसलोय आणि आजच्या जेवणाचा मेनू आहे पोळी डाळ भात, पुरी, वाटाण्याची भाजी, बटाट्याची भाजी, कांदा भजी, लसूण चटणी, बीट, सलाडमध्ये बीट आणि काकडी आणि गाजर आहे. भजी लोणचं आहे, लोणचं आहे. लोणचा लोणचा कोण नाही कोणचं. तुझा ब्लॉग येणार का? त्याला कोण बाम आहे ना त्यांच्याकडे, दे ना कोणाकडे. आतमध्ये झोपले त्यांच्याकडे आहे. मित्रांनो तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटतोय तो नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि लाईक करा. सबस्क्राईब करा. आणि शेअर करा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत. धन्यवाद. ओम साईराम. जय साईराम.